पाटील आता या क्षणाला हा बिल समोर आलेला आहे आणि या बिलामध्ये असं सांगितलंय की 10% नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जाईल. काय तुमची प्रतिक्रिया? नाही, आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे. याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे. त्याबद्दल काही दुमत नाही. दुमत असण्याचं काही कारण बी नाही. पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही? अधिवेशन घेतलं कशाला? अधिवेशन हे गोरगरिबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. करोडोच्या संख्येनं लोक एकत्र आलेले आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी अधिवेशन असतं. अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला? गोरगरिबांच्या मराठ्यांचं वाटोळं करायला. याच्यासाठी करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आलाय का? एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा तरी हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर थोपवताय का ते आरक्षण? ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवताय का आमच्याकडे? ही मागणीच नाही. मग मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसीतून 50%च्या आत आरक्षण पाहिजे. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची. मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या, आम्ही नाही म्हणत नाहीत. परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कसं काय करत नाहीत? म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी आहे. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता. हे चालणार नाही, अजिबात नाही चालणार. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी पाहिजे. नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही. पण कायद्याच्या अनुच्छेद 15(4)(16)(4)च्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे. दावे करणारे तुम्ही कोण? कोर्टात जायचं आणखी ते एवढा येडा मराठा राहिला नाही. आता इथून पाठीमागे असे दावे होते. 15(4) नुसार गेले तुम्ही आणि 19 कलमानुसारही गेले. 102 103 घटना दुरुस्ती करूनही गेले. मान्य न्यायालय काय म्हणतं हे बघायला लागणार आहे. न्यायालय काय म्हणतंय त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहेत आणि त्याची हिअरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार आहे. तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही. तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार, मराठ्यांचे पोरं ते आरक्षण घेणार, त्याच्यावरती शिकणार, आईबाप पैसे व्याजानं काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार, पुन्हा मराठ्यांचं वाटोळं होणार. ही कुठली पद्धत? त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणारं आरक्षण आहे. मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काचं आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार, ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे, त्याची अंमलबजावणी. मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते. ही मागणी आहे मराठ्यांची. तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता. हे चालणार नाहीये. तेच तुमची फसवणूक केली. याला दुसरा काही मार्गच नाही. फसवणूकच म्हणलं जातं. किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार. हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकारी का कोणी? तुम्ही अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही. मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये. आता पुढे काय? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार. जर यांनी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आम्ही माग हटत नाहीत मराठ्यात. पण 10% मिळतंय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का? 100-150 जणाला दोघा तिघाची मागणी ती त्यांच्या हट्टापायी त्यांना पाहिजे फक्त ते. पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरांचं वाटलं होणार आहे. ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागे ECBC रद्द झालं 4 वर्ष आंदोलन केले असेच पुढे 5-7 वर्ष आंदोलन करायची. म्हणजे नुसत्या आंदोलनातच वय निघून जाणार. त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का? इथं आमचं टिकणारं आरक्षण आहे हक्काचं ओबीसीतलं. त्या आरक्षणाची अधिसूचना तुम्ही काढली, त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे. बाकीचं आम्हाला काही कळत नाही. पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे. अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते. ज्या जमिनीचा 7/12 नाही ते तू कसं काय टिकणार? ज्या जमिनीचा 7/12 आहे तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी, ही ताबा कर. ते टिकतच नाहीये. ते तू बार देणार. ते 50%च्या वर जात आहे. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर आरक्षणात टिकत नाही. अरे मराठे हुशार झाले बाबा. आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकलं, आम्ही टिकणारं दिलंय. ECBC टिकणारच होतं. कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं.
आजही पोर आंदोलन करतात ते. ह्या आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये 50% वर हे अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकतं, असा एक शिफारस आहे अहवालाची. जरी अहो, अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय. मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का? त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला, कोणचा नाही. तुम्ही आत्ता शिकता अहवाल स्वीकारलाय, कॅबिनेट समोर ठेवलाय, कॅबिनेटने फक्त मंजुरी दिली. प्रक्रिया लई लांब आहे. पहिले नव्हतं कळत, दप्तर तुमच्या जवळ होते, दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत. नाही, पण 2018 जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं. पण आत्ताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे, तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असं सरकारचा दावा आहे. सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनच्या टायमाला सपोर्टिव्ह म्हणून, हेही केलाय. तिकडे न्याय मंदिर आहे आणखी, त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला. आणि तुमच्या तोवर तो रद्द होणार. सिद्ध करूच तर 3 वर्ष जाणार. लागली काढी आमच्या पोरायची पुन्हा, झालं वाटलं आमचं पुन्हा. आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच. मग नाही, त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला नाही, त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही, म्हणून ते आरक्षण टिकलं नाही. आता मात्र ती जबाबदारी सरकार घ्यायला तयार आहे. त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून? त्यावेळेस सरकारनेच घेतली होती. सरकार असंच करतंय. आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ. तू टिकेव नाही तिकडे तुला गळ्यात बांधून हिंडते. आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीचं आहे ते आम्हाला पाहिजे. आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना त्याची अंमलबजावणी करा. ते ज्याला घ्यायचं ते घेतील, हे आम्ही म्हणतोय. 19 ज्याला घ्यायचं ते घेईल. इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही. पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा. नाही, सगळे सोयरे अध्यादेशानंतर कायदा करण्यासाठी काही वेळ लागतो आहे. लावला का वावर तुला 50 एकर म्हणून तुला वेळ लागतोय? काय वेळ लागतो? मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणायला 4.5 लाख कर्मचारी झुंजले. मग आता ज्या हरकती आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे. वेळ लागतोय कशाला? 2 महिन्याचा वेळ मागितला, दिला 24 डिसेंबर पर्यंत. आज 20 फेब्रुवारी, 4 महिने झाले. तुम्ही का मराठी येडी समजत का? मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित येत आरक्षण म्हणजे काय, कोणतं टिकणार आहे कोणतं नाही टिकणार. पुन्हा पोराचं वाटलं होणार आहे. आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची, ती आमच्या हक्काची. हट्ट नाही आमचा देऊ, त्यांचं काढून द्या. आमच्या नोंदी सापडल्यात, नोंदी तुम्हाला द्यावाच लागणार आहे. सगळ्या स्वारीची अंमलबजावणीच करावी लागणार आहे. पण पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार आहे? नाही, आम्हाला लढावंच लागणार आहे. लढल्याशिवाय न्यायच नाहीये. आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो. एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो, सोडित नाही त्याशिवाय. मग ते कसला तुरुम का कोणतं सरकार असो नाही तिकडे फारकार असो, माझ्या जातील दैवत मानलेलं आहे. जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे. आणि कसे सगळे स्वारीची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो आता. हे कसे करीत नाहीत. पाटील साहेब, आत्ताची एक महत्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे 10%चं आरक्षण, त्याला छगन भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बगल देऊन सरकार काहीतरी थोपवतंय मराठा समाजावर, म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं का? अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला पाठिंबा देतो तो. त्याचा दिदारा झाला कशामुळे मग? आणि त्याने अर्धे ओबीसीचं वाटलं केलं कशामुळं? आता चालता चालता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ. आत्ता तो हायच नास्तिक पहिल्यापासून. तो पाठिंबाच देणार. फक्त मराठ्यांच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका. नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी, याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार नसता. उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी आहेत हे सिद्धच झालं म्हणून समजा. आम्हालाही गरज नाही मग तुमची. तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही. कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे. पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे, मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का? त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठ्यांना सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे? सगळ्यांनी सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी. याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तरी आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही. ज्याला घ्यायचं तो घेईल, त्यांनाच लागते 100-150 जणांना, जास्त जणांना गरज नाही त्याची. इकडे 5-6 करोड मराठा एकीकडून आहे.
यांना हे टिकणारं पाहिजे, कारण हे राज्यात आणि केंद्राच्या दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत. इथं ह्या आरक्षणाचा भरोसा नाही. हे मिळेल म्हणजे एकच घर बांधल्यासारखं आहे. खालून टाकली माती, वरून टाकला स्लॅब, खालची माती निघून गेली, पडन बोकांडे आमचे ते घर. हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला. तुम्ही ते द्या, ज्याला घ्यायचं ते घेईल, त्याचे त्याचं नशीब बघन तो, त्याला काय आम्ही घेणे सांगितलं. हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी पाहिजे, याच्यात आमचे पोरं मोठे होणार आहेत. ते सरकार करत नाही, मग आता मुख्यमंत्र्यावरचा तुमचा विश्वास आहे का? आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहे. अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतोत का? उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर. मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार. आता काय राहिलेलं नाही आमचंही, फक्त अंमलबजावणी राहिली. आणि आमच्या शेतीचे काम म्हणतात तर 85% उरकलेले. आता आम्हाला काही काम नाही. तुम्हाला मराठीची शक्ती दम बघायचा ना, आणि बघा तुम्ही आता. तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला लावणार आहे. आमचं बी काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडे. आमचं फक्त अंमलबजावणी राहिली, तेवढीच आम्हाला घ्यायची. पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतरचे सगळं ऑटोमॅटिक ते कायद्यात रूपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना. मग जर दिला ना, निश्चितीसाठीच तुम्हाला प्रक्रियेसाठीच 15 दिवसाचा वेळ. हरकत मागितल्या ना तुम्ही. आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठ्यांनी तुम्हाला 15 दिवस, 16 तारखेपर्यंत. घेता 2-2.5 वर्ष, तुमचं वाचनच होणार नाही. आम्हाला काय करा, तुम्ही वाचवण्याचं नको वाचू, जे बोललात ते करा. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय, आम्हाला बाकी काही कळत नाही. आता बस झालं, आम्हाला चर्चा बस झाल्या. आमच्या अभ्यासक थकले तुमच्या पुढं, आमचे वकील थकले तुमच्या पुढं. आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला. आता अंमलबजावणी करा, मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. पाटील, म्हणजे आता केसनुसारच हा आरक्षणास पात्र आहे असा आयोगाचा अहवाल आहे. निष्कर्ष काढलाय तसा की त्या केसेस प्रमाणे पात्र आहे समाज म्हणून. आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कसं काय सिद्ध केला? निष्कर्ष काढलाय की कसा काढू शकतात? त्यांच्याकडे एकच काम आहे, समाज मागास सिद्ध आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे. निष्कर्ष अगोदरच कसं काय कोण सांगू शकतो? सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही अमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून. आधी कसं काय मागासवर्ग आयोग सांगू शकतो? ते इंदिरा साहनीच्या जजमेंट प्रमाणे ते कोर्टात जायचंय. कोर्टाच्या त्रुटी भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे. 50% वर जर इंदिरा साहनी देते तर राज्यातल्या सगळ्या समाजाचे प्रश्न सुटणार आहेत, सगळ्या राज्यातले. तशी अपवादात्मक परिस्थिती आहे असा अहवाल म्हणतो. 50% वर त्यांनी कसा निष्कर्ष लावला हेच कळा नाही मला. त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्याय मंदिरच झाले ते. आता मग सगळ्या सोयऱ्याचा लावून टाका, तेवढा इथं बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा. पण त्या आयोगाचा तसा अधिकार आहे की 50% वरची अपवादात्मक स्थिती आहे हे ऍक्सेप्ट करता येते. नाही, त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केले. आधी होतं 16, नंतर झालं 12-13%, आता आले 10%. हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता. म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी होत चाललंय. लोकांची लोकसंख्या वाढती, आमची कमी होत चालली. 16%, 13% आलो, 13% आता 10% आलो, 10% जाऊ दे 3%. वा रे तुमचा निष्कर्ष आणि वा सत्ता चालवता तुम्ही. म्हणजे त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला, दुसरं काय नाही. सरकारने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवणे आणि यांनी देणे. आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही, त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही. तुम्ही 10% द्या नाही तर 40% द्या, काही देणं घेणं नाही. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण. हा सगळा निर्णय हा सरकारने घेतलाय, कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतलाय असं वाटतं? उलट राजकारणाचा तोटा केला त्यांनी. पुरे बलाढ्य जात मराठ्यांची एका बाजूला विरोधात घालून बसली. उलट स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. त्या 10% आमचं काय म्हणणं नाही. ज्याला घेईल तो घेईल, त्याचं नशिबन त्यो. ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबानं. आम्हाला त्याची कमेंट करायची नाही, देणं घेणं पण नाही. आमची मागणी कुणबी प्रमाणपत्र नोंदी, त्यांचे प्रमाणपत्र देणे, ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी, ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा, त्याची अंमलबजावणी करा.
तुम्ही 10% नाही 20% द्या, आम्हाचं काही दुखणं नाही. पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच पाहिजे, त्यात आमचे पोरं मोठे होणार. ओबीसीला दुखू नये म्हणून हा सगळा. आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग? त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय? आमचं भांडण ओबीसीचे नाही, सरकारची. त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा, आमचा उद्योग आम्ही बघतो. त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं, आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आहे. आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यांचं आधी सुद्धा सरकारनं काढलेली. तुमचं भांडण सरकारशी आहे, आमचं भांडण सरकार, तुमचा उद्योग तिकडे बघायचा. आमच्याकडे तुम्ही इथून पुढे डोकं लावायचं नाही. आता राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतांचं महत्व असतं, त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय. आणि दुसरीकडे ओबीसींना धक्का न लावता आरक्षण दिलं जातंय आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय निवडणुकीच्या वर्षून. असं 400 आणि 500 निवडून यायचं स्वप्न बघातात आणि इथं बलाढ्य जाट बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाली. आता आंदोलन आणि चर्चा नाही, एवढंच शिल्लक राहिलंय. ते चर्चेचं बघून आता आंदोलनाचं उद्या बघू. हा, आम्ही आज वाट बघणार, तुम्ही सगळ्या सोयऱ्यांवरती चर्चा करतात का, अंमलबजावणी करणार आहेत का? कारण आमची मागणी ती आहे. आम्हाला करोडो मराठ्याला ते पाहिजे, कारण राज्यात आणि केंद्रात मराठ्याचे पोरं मोठे होणार आहेत, अधिकारी होणार आहेत. आम्हाला पाहिजे ते आरक्षण. आणि हे काय कोणाचं हिसकून फिसकून घेत नाही, तर कोणाला धक्का आणि फक्का लागत नाही. आमच्या नोंदी सापडल्या. म्हणजे तुम्ही मानसिक तयारी केली का पुढच्या आंदोलनाची? अरे आम्ही 4 दिवस झाले, आमची तयारी झाली. मला गब्बशी देते उलट, मला म्हणते तुम्ही बाजू सारखा. म्हणलं नाही बाबा, उगा बसा. हा, यामध्ये तुम्ही उगा एक दिवस बाजूला एकच देत नाहीत. आपल्याला हे संयमानं घ्यायचंय. म्हणूनच आपण 75 वर्षात नाही मिळालेले जवळपास आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे, त्या नोंदीच्या आधारावर. आता आपलं काय राहिलेलं नाही, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी राहिली. एका दणक्यात आपण ती सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेऊ, काळजी करू नका. फक्त उद्याची जी आंदोलनाची दिशा ठरण त्याचप्रमाणे आंदोलन करा. एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी, लक्षात ठेवा, काळजी करू नका. आपलं आंदोलन ज्या वेळेस आपण ठरविलं त्यावेळेस ते यशस्वी झालेलं, त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची. पठ्यानी तर तुमचं पोरग बसलेले, काळजी करू नका. संयम आणि चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का, की केवळ आंदोलनच हा पर्याय? आणि मग चर्चाने केली ना, आता त्यांनी सगळं 6 महिने काय कीर्तन केलं काय? चर्चाच केली ना 6 महिने, फेसपाडानं चर्चा करू आमचं त्यांचं सगळं. मराठा आंदोलनाबाबत बोलला. आता अमित देशमुख आलेले आहेत विधानभवनात आणि त्यांनी एक कोट पण घातला, तुमच्यावर फोटो पण आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की फसवणूक नको, आरक्षण हवं, असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की सरकारने फसवणूक करू नये आणि आता आरक्षणावरच बोलावं. हा, हेच सगळ्यांनी म्हणावं. विरोधी पक्षातल्या आमदारांनी, त्या महोदयांनी, मंत्री महोदयांनी, तुम्हाला महोदय म्हणतो बुवा, साहेब म्हणतो बुवा, मान्य श्री म्हणतो, तुम्ही नामदार नसले तरी नामदार म्हणतो बुवा आम्ही तुम्हाला. पण सगळ्या स्वाऱ्याच्या बाजूने उभा राहा आणि सगळे हे आज बोला. ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा. सांगू नका कारण आम्हाला बोलायला नाही दिलं. तुमचे पत्र पाठवा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून. तरच तुम्ही आमचे, नाही तर मराठा विरोधीच. किती गप्पा हाना मग. तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले 100% तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत. ह्योच अर्थ आहे उद्यापासून आमदारासाठी आणि मंत्र्यांसाठी. बरं पाटील साहेब, हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं. त्याच्याशिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर मोर्चा काढते, मराठे ओबीसी मध्ये नको. म्हणजे राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी मराठ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का? अरे गेले मराठे कुणबीत म्हणा विरोध करतो काय, याला कुठं निघाला. पण घरी आता गपचिप मराठे गेले, 1.25 कोटी मराठे आरक्षणात गेले, अंमलबजावणीची विषय राहिला आणि विरोध करून काय करतो? तो खातो का एकटाच? मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे, तू कोणचा विरोध करतो? एखाद्या राजकारण्याने सांगितलं असं काढेव पळलं, ते त्याला सांगितलं असं तुला देऊ महामंडळ फामंडळ एखादं तिकीट, त्यासाठी इमरमर आहे सध्या, दुसरं कायासाठी नाही. त्याच्यासाठी जैन 10-5 जण घेऊन इकडून तिकडून गोळा करून. पाटील, सरकारचा आजचा पूर्ण कार्यक्रम बघितलं तर असं दिसतंय की स्वतंत्र आरक्षणावर भर असणार आहे आणि सगळ्या सोयऱ्यांबाबत सध्या तरी कुठेही चर्चा कोणी करत नाहीये. कॅबिनेटमध्ये पण त्याच्यावर काही चर्चा. मग त्यांचा सगळ्या सोयऱ्यावर भर आहे तर आमचं आंदोलनावर भर आहे. आता चलून दे मग. आता तुला शक्तीन दम बघायचा आणि मराठ्याचा. उद्या आंदोलन झाल्यावर बघ मराठ्यांचा दम काय असतो. घ्या राजकीय करिअर खराब करून तुमचं तुम्ही. आम्ही तर सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच घेणार आहे. कोणी आडवा येतो, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच दिसेल तुम्हाला. चलो, धन्यवाद.